तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवरती लव्ह स्टोरीज मूव्हीज ज्या आहेत यांचा खूप क्रेज आहे. सुरुवातीला सय्यारानं बॉक्स ऑफिस संपूर्ण गाजवलं, तर धडक 2 ही थिएटरमध्ये जे आहे बॉक्स ऑफिसवरती रिलीज झाला. तर मी अशा 6 मूव्ही तुम्हाला रेकमेंड करणार आहे, ज्या की माझं पर्सनल रेकमेंडेशन असेल, की ज्या लव्ह स्टोरीज मूव्हीजच्या बाबतीमध्ये मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि त्या कुठेतरी या जे सध्या रिलीज झालेले मूव्हीज आहे, सय्यारा असेल किंवा धडक 2 यापेक्षा वेगळं स्टँड आउट करतात. ही माझी पर्सनल लिस्ट आहे. नक्की तुम्हीही एकदा बिंग वॉच ह्याची जर पडछाई आहे तर करू शकता. हे तर ऑल लँग्वेज मूव्हीज आहेत बघा. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू सगळे आहेत. एकूण 6 मूव्हीज आहेत. तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा. या लिस्टमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला मराठी मूव्हीजचं नाव सांगतो बघा. पहिली मराठी मूव्ही आहे काकण नावाची. काकण नावाची ही मूव्ही जर तुम्ही बघितली असेल तर नक्की फ्रीली यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्ही एकदा बघा. कशाप्रकारे शेवटपर्यंत एक मुलगा त्याचं प्रेम जपतो आणि शेवटी त्याचा अंत काय होतो. एक खूप भारी लव्ह स्टोरी आहे बघा. यानंतर दुसरी मराठी मूव्ही मी तुम्हाला रेकमेंड करेल की स्लॅम बुक नावाची. हीही यूट्यूबवरती फ्रीली अवेलेबल मूव्ही आहे बघा. स्लॅम बुक नावाची ही तुम्ही बघू शकता बघा. एक अधुरी प्रेमकथा म्हणू शकतो आपण स्लॅम बुकला. एक लहानपणीचं प्रेम कशाप्रकारे मोठं जाऊन देखील अधुरंच राहून जातं आणि एक मला वाटतं छत्रपती संभाजीनगरमध्ये शूट झालेला हा मूव्ही आहे. तर बऱ्यापैकी खूपच चांगला मूव्ही आहे, जो की हृदयस्पर्शी मूव्ही आहे. आता यानंतर आणखी एक मूव्ही तुम्हाला रेकमेंड करेल, जो की मी मागेही त्यावरती व्हिडिओ बनवला होता. एक कन्नड मूव्ही होता वाटते तो. याचे 2 पार्ट्स रिलीज झालेत खरं तर. सप्तसर्गदाचे इलो असं या मूव्हीचं नाव आहे. नक्की नाव थोडंसं अवघड आहे, परंतु तुम्हाला पोस्टरमध्ये दिसून जाईल. सप्तसर्गदाचे इलो साईड ए आणि साईड बी असे 2 पार्ट्स आहेत. म्हणजे की मूव्ही जो आहे याचे 2 पार्ट्स रिलीज झाले. तर पहिला पार्ट साईड ए म्हणून आणि दुसरा पार्ट साईड बी म्हणून. तर हे दोन्ही मूव्ही जे आहेत खूप भारी आहेत. म्हणजे अलगच काहीतरी प्रेमकथा. नक्की तुम्हाला बोरिंग वाटेल, परंतु एक वेगळंच काहीतरी लाईनपेक्षा आपण म्हणू शकतो की सलग लव्ह स्टोरी चित्रपट असते, त्यापेक्षा काहीतरी वेगळंच त्यांनी दाखवलेलं आहे या चित्रपटामध्ये साईड ए आणि साईड बीमध्ये. आणि शेवट बघून तर तुम्ही ही शेवटी रडायलाच की असाही शेवट जे आहे ते होऊ शकतो. आणखी एक मूव्ही आहे बघा सीतारामम नावाचा. तर सीतारामम हा मूव्ही जो आहे नक्कीच तुम्ही ऐकला असेल, की आपण म्हणू शकतो की एक मोठ्या घराण्यातील मुलगी आणि एक छोटा मिलिटरीमध्ये काम करणारा व्यक्ती, या दोघांना प्रेम होतं आणि त्यानंतर दोघांना माहिती नसतं, की त्या मिलिटरीवाल्याला माहिती नसतं की ती एक मोठ्या घराण्यातील एक राणी आहे म्हणून. आणि नंतर त्यांचं शेवट ते एकमेकांना भेटतात का नाही, काय होतं काय नाही, एकदम आपण म्हणू शकतो हार्ट टचिंग अशी लव्ह स्टोरी तुम्ही बघितलंच नसेल आणि बघणारा प्रत्येक व्यक्ती रडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं सीतारामम या चित्रपटात बघून. यानंतर आणखी 2 आता बॉलिवूडचे मूव्हीज आहेत, जे की मी म्हणाल की खूपच वेगळे स्टँड आउट करतात बाकीच्या लाईन्सपेक्षा. एक चित्रपट आहे बघा कल हो ना नावाचा, कल हो ना हो, जो की तोही फ्रीली यूट्यूबवरती अवेलेबल आहे. आणि या मूव्हीबद्दल तर काय बोलावं बघा. जितक्या वेळेस बघावं तितकं काहीतरी नवीन, तितक्या वेळेस काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. एखादा व्यक्ती ज्याला एखाद्या व्यक्तीवरती खूप प्रेम आहे, परंतु त्याला माहिती आहे त्याच्याजवळ वेळ कमी आहे, तरीही जाता-जाता तो जे आपलं प्रेम आहे त्याच्यासाठी एक प्रेम जो आहे जगामध्ये, एक दुसरा व्यक्ती जे आहे सोडून जाण्याचा विचार करतो. म्हणजे कोणत्या लेव्हलचं ते प्रेम असावं बघा. आणि या लिस्टमध्ये सर्वात शेवटचा मूव्ही आहे बघा वीर ज़ारा नावाचा. वीर ज़ारा मूव्ही हा जर तुम्ही ऐकला असेल आणि बघितला असेल तर नक्कीच तुम्ही समजू शकता की काय आउटपुट या मूव्हीने आपल्याला दिलेलं आहे. काय स्टोरी आहे या मूव्हीची आणि नेमकं प्रेम काय असतं हे तुम्हाला समजेल. 2 व्यक्ती जे की एका देशाचेही नाही आहेत आणि वयोवृद्धपर्यंत म्हणजे एकमेकांसाठी ते वाट बघतात. त्यांना ही माहिती नाही की जिवंत आहेत का मेले म्हणून. परंतु शेवटपर्यंत वाट बघतात आणि शेवटी मग भेटतात का नाही, त्यांचं प्रेम सक्सेसफुल राहतं का नाही, या बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत वीर ज़ारा हा मूव्ही सांगून जातो. यात 6च मूव्ही आहेत बघा. यासारख्या भरपूर सारे मूव्हीज आहेत हा. तर नक्कीच एवढ्याच 6 मूव्हीज नाही आहेत बघा, ज्या की खूप भारी आहेत मी असं म्हणेल. यापेक्षाही खूप आणखी वेगवेगळ्या प्रेमावरती लव्ह स्टोरीज मूव्हीज आहेत, ज्या की स्टँड आउट करतात. तर नक्की तुमचीही एखादी लव्ह स्टोरी मूव्ही सांगा, जी की मी पुढच्या पार्टमध्ये इन्क्लूड करावी, की खरंच चांगली होती म्हणून. तुमचंही मत नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू. धन्यवाद.